अगं बाई चोचे की विरुळा तिथं पाण्यात फिरतो ते सापडत पण नाही. लास्ट टाइम पण सेम तसंच होतं. टॉंग तर नशीब झालं आपण टॉंग आणली पण खूप वातापर्यंत करून नाहीतर मग वरती सगळं पाणी सोडावं लागतं. एक गेला पाय काय फुटलं. गेला पाण्यातच जातो. काय साईज आहे. पाईपचा आदर घेऊन येतंय 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 ये बाबा. इशारे बघितलं का इथं आला 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 आला. येस थांबा तसंच ठेवा त्याला. विरुळा सगळ्यात चौका सापे हा. मला खाली थांब जाऊ नको. कशी कधी एवढा घालावला एवढा घालावला हाताला एवढा घालावला हाताला कुठे सोडून ते जंगलात सोडतो. याचं गळ्यामध्ये देऊ का. चावतोय तो. तर इथे आता ह्या दादाने आपल्याला फोन केला मित्रांनो आणि इथे राहतात ते हे आणि त्या सोसायटीची ही एक टाकी आहे पाण्याची. तर ते प्यायला वगैरे पाणी वापरतात आणि त्यांना साप दिसल्यामुळे मग त्याला पकडण्यासाठी त्यांनी आपल्याला फोन केला. हा चावण्यासाठी खूप मोठा आ करत आहे आणि मी सुद्धा याला ग्लोजनीच पकडला आहे. त्याचं कारण असं आहे की हा खूप अतिशय चावका साप, अतिशय रागिष्ट स्वभावाचा हा साप आहे. तर याच्या अंगावर बुद्धिबळासारखे चेक्स असतात, तशी डिझाईन असते. पाण्यामध्ये जास्त करून बेडूक आणि मासे यांची शिकार करत असतो आणि असं नाही की पाण्यातच, पाण्याबाहेर देखील तो राहू शकतो. आणि ह्या सापाचं एक गोष्ट अशी आहे की इथे बघा ह्याने मला पकडलं आहे घट्ट जाम. तर जसं आपण पालीची शेपटी पकडली तर ती तोडून पळते, तसंच ह्या सापाची शेपटी पकडली तर हा सापसुद्धा शेपटी तोडून पाळण्याचा प्रयत्न करतो आणि तोडतोच हा शेपटी. तर पाण्यामध्ये असतात हे, पण बिनविषारी आहे, विषारी नाही आहे. तर आता आपण त्याला टाकीमधून पकडण्याचं कारण हे की हे सोसायटीची टाकी आहे जिथे वापरतात पाणी, तोंडात वगैरे पाणी घेतात. त्यामुळे आपण याला पकडलं. ह्याच्यापासून धोका तर काहीच नाही आहे. ओढे, नाले, नद्या यांच्यामध्ये खूप असतात. मासेमारी करणाऱ्या लोकांच्या जाळ्यामध्ये खूप अडकतात आणि 2 बोटांचा असा चपटा फणा तयार केल्यासारखा हा पळतो. नाग असल्याचं दाखवतो. चला आता पॅक करू आपण याला. पण ह्याचं पाणी खराब होणार नाही ना? नाही नाही, पाण्याचा काही काहीच विषय नाही प्रॉब्लेम ना? नाही, काहीच नाही. तुम्ही Use करू तोंडातही शकता. घेतलं तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही यूज करू शकता पाणी, असं काही नाही. पाणी कधी खराब होतं एखाद्या फक्त पाण्यात सापाने? चावतो की बाहेर आल्यावर चावतो? पाण्यात पण चावतो आणि बाहेर आल्यावर पण पाण्याबाहेर चावतो. पण चावतो. तर असा छोटासा फणा उभा करतो, नाग असल्यासारखं वर मान करून चपटी अशी उंच उभं राहण्याचा प्रयत्न करतो. तितक्या उड्या मारत पडतो. आता बॅगेत पॅक करायचंय. बॅग ओपन करते आणि त्याला पॅक करते. तर हा खूप मोठ्या तितक्या जंप घेतो. हे असं फणा काढतो छोटासा 2 बोटाचा आणि वर करून पळतो. हे बघा कसा म्हणजे नाक टाईप आहे काय? नाग असल्याचं दाखवतो. जसं याने फणा काढतो असं दाखवतो, पण नाग तर नाहीच हा. विरुळा, पांदिवट, धोंड्या, खूप सारी नावं याला.
कसं बोलतो इच्छा पूर्ण तर ग्लोव्हजमध्येच पकडला होता मी त्याला, पण थोडंसं त्याला रिलॅक्स होण्यासाठी बराच वेळ असं दावरा हे नाही करू शकत. बॅग आणली आहे मी आता, बॅगेला व्यवस्थित दुमडली वरून आणि आता त्याला या बॅगेमध्ये पॅक करते बघा मी. पण इकडे याचं कारण कसं काय का शेती वगैरे पाण्यामुळे आणि आजूबाजूचा शेतीमुळे. एरिया असं आहे की काय होतं, पावसाळ्यामध्ये जे पाणी साठतं ना हा त्याच्यामध्ये हे पावसाच्या पाण्यात राहतात, पण ते पाणी आता उन्हाळा आहे ना, उन्हाळ्यामुळे पाणी सगळं सुकून जातं. त्याच्या 2-3 दिवसाच्या हा. पावसामुळे झालं असेल. मग ते नाही उन्हाळ्यात कसं आहे ना, ते पाण्याच्या शोधामध्ये आपल्या टाकीत वगैरे येतं. कारण पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं, पण उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा असतो ना, मग त्यांना असे टाकीत वगैरे येतात ते येतात. विषारी नसतात ते? नाही विषारी नाही, बिनविषारी. मी राहते बघा ना, स्नेक जेवढं खायचं. चपळ आहे हे बघा. बघू शकता कशा पद्धतीचा फणा काढतोय तो, 2 बोटाचा. अशी मान उंच करते. हे अशा टाईपचा फणा काढतो. नाक कसा भला मोठा असा फणा काढतो नाक, तसा एवढा मोठा फणा नसतो याचा. नॉर्मली फक्त मानवर करून थोडासा मानेचा भाग चपटा करतो. तर आता याला पॅक करते मी माझ्या बॅगेत. बघा कसा वर असा उभा राहून कसा चालतोय. चला त्याला पॅक करते, कारण हा फार जास्त चावतो. एकदम खेळायचं. जायच्यात ह्याच्यामध्ये जा. ऐकतोय का माझं? सापाला कान नसतात, ते ऐकू नाही शकत. त्याला असं वाटलं की त्याला पहिला जागा आहे म्हणून तो घुसला. पकडायची गरजच नाही लागली नंतर त्याला. कशाला त्रास द्यायचा. तुम्ही जगात ना गेलं गावले, मला वाटलं तर लोक विमान वाघोलीत कधी येणार. नाही एक सकाळपासून अशा त्याच्यामुळेच तुमची व्हिडिओ पण कमी यायला लागली. मी म्हणलं काम बंद केले की काय केलं? काम बंद नाही केलं, काम इतकं वाढलंय की ते व्हिडिओ टाकायला भेटत नाही.